पालघर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यातील वाहतुकीला मोठा फटका बसलाय। गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा डहाणू बोर्डी झाई उंबरगा हा महत्त्वाचा राज्य महामार्ग नरपडच्या जवळ 2 ठिकाणी तब्बल 60 मीटरपर्यंतचा रस्ताच वाहून गेलाय। त्यामुळे घोलवड, चिखली, बोर्डी यासह काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरू केलं असून उद्यापर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत। या महामार्गाच्या दुरुस्तीबद्दल पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी हे स्वतः लक्ष ठेवून आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पालघर जिल्ह्याला गुजरातशी जोडणारा पश्चिम किनारपट्टीवरील अत्यंत महत्त्वाचा असणारा राज्य महामार्ग क्रमांक 4 हा डहाणू ते बोर्डी आणि उमरगावला जोडतोय। हा महामार्ग आहे, हा 2 ठिकाणी वाहून गेलेला आहे। या महामार्गावर बोर्डीजवळ नरपडच्या या ठिकाणी मध्ये हा पूर्ण भराव वाहून गेलेले, मोरी वाहून गेलेले, त्यामुळं गुजरातशी किंवा उमरगाव इंडस्ट्रीज आणि डहाणूचा येणारा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे। या ठिकाणी प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेऊन आता दुरुस्तीचं काम देखील हाती घेण्यात आलेलं आहे। जेसीबी आणि मोठमोठ्या यंत्रणांच्या सहाय्याने या ठिकाणी दुरुस्तीचं काम आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। समुद्रकिनारी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा मार्ग, या ठिकाणी अधिकारी आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत हा महामार्ग कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे आणि किती ठिकाणी याची किस्ती झालेली आहे? हा जो आहे हा आपला महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राज्य मार्ग क्रमांक 4 आहे, जो गुजरात बॉर्डरवरील झाई या गावापासून सुरू होतो। झाई बोर्डी रेवस रेड्डी असं रस्त्याचं नाव आहे। पालघर तालुक्यामध्ये ह्या रस्त्याची लांबी एकूण 92 किलोमीटर आहे। इथून जवळच उमरगाव हे गुजरात राज्यातील जे औद्योगिक शहर आहे त्याला जोडणारा हा एक प्रमुख रस्ता आहे। आता या ठिकाणी नरपड गावाजवळ किलोमीटर 15 येथे 2 ठिकाणी जवळ 60 मीटर अंतरामध्ये माती भराव वाहून गेलेला आहे। आम्ही तातडीने जे रस्त्यांच्या नुकसानी झालेले आहेत त्याचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनास सादर करत आहोत आणि हे जे असं काही अनकनेक्टिव्हिटी तिथे झालेली आहे ती तातडीने प्रशासनामार्फत रिस्टोअर करायचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलेलं आहे। नक्कीच प्रशासनाकडून युद्ध पातळीवर हा रस्ता नव्याने सुरू करण्याचं काम सध्या सुरू आहे। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, डहाणू।